सगळे समोर बघा. हा सगळे समोर बघा. कोणी डोळे मिटू नका सर. कोणी डोळे मिटू नका. डोळे मिटू नका सर. डोळे मिटू नका. हा सगळे समोर बघा. सगळे समोर बघा. एकच मिनिट. शूटिंग घेतली सगळी. जवळून घ्या. क्लोज घ्या. प्रॉपर घेतली एकदम. स्माइल प्लीज. फाईल ठेवा. सगळ्या ठेका. थँक्यू. 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 भांगड्या पण करायचं. भांगड्या करायचं.
आणि अनेकांना माहिती आहे की टिंगटॉक नाही का मिसा लावायचा अतिशय प्रामाणिकपणे त्यांना शिकवलेलं आहे आणि अभ्यासू व्यक्ती आपल्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार करण्यापूर्वी त्यांचा आपण मनोगत ऐकून घेऊया आणि या कार्यक्रमाविषयी त्यांना काय वाटतं आणि कसं वाटतं कसा त्यांचा अनुभव आहे त्याविषयी आपण ऐकूया. या ठिकाणी जेवण खाली नाही गेलं. या ठिकाणी सेंट बिल्डा बोर्डिंगनी जो कार्यक्रम ठेवला तो खरोखर उल्लेखनीय आहे आणि मला असं वाटतं ही माझी पहिलीच वेळ आहे की अशा रीतीने 30-40 वर्षांनी एकत्र येऊन परत पाहिलं जुन्या लोकांना भेटायचं ही माझी पहिली वेळ. त्याबद्दल मी येशूला धन्यवाद देतो की त्याने मला तुम्हाला भेटायसाठी अजून जीवन ठेवलं. दुसरी गोष्ट की हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे कारण ह्या कार्यक्रमामुळं 40 वर्षापूर्वी भेटलेली व्यक्ती की ज्या व्यक्तीबरोबर मी 20 वर्ष काम केलं 30 वर्ष काम केलं त्या व्यक्तीला मी 40 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी भेटतो. ती व्यक्ती दिसायला कशी असेल, तिला चालता येतं का, बसता येतं का, हे सगळं पाहायला यावेळेस मिळतं आणि म्हणून खरोखर हे फार उल्लेखनीय आहे. याचा मी जास्त विचार नव्हता केला परंतु ज्यावेळेस मी ऍक्च्युअल याच्यामध्ये आज भाग घेतलेला आहे त्यावेळेस ते तिघजण परवा आले त्यावेळेस मी या गोष्टीचा खूप विचार केला की बरोबर हे लोक करतात ही किती चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी त्या लोकांचे धन्यवाद देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढे जे ते कार्यक्रम करतील त्यामध्ये देव त्यांना यश देऊ याबद्दल मी देवाजवळ प्रार्थना करतो. आभारी. थँक्यू सर. आणि सर आपल्या विनंतीला मान मिळाले ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं सर तुम्हाला दुपारकडून यावं लागेल ते म्हटले मी 4 वाजता येईल आणि तुमच्या आपण घरी जाऊया. मी असं का हो सर ते म्हटले मला भेट नाहीये मी थकलेलो आहे परंतु तरीही चर्च आटपून ते आपल्यामध्ये आले त्याबद्दल मी गायकवाड सरांचे मनापासून सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि यावेळेस सेंट बिल्डा ग्रुपच्या वतीनं त्यांचा मी स्वागत करतो सन्मान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आज ही पहिली भेट आहे नाही का ही काय आहे पहिली भेट आहे पण लक्षात ठेवा ही संपलेली पहिली भेट कधी संपत नाही आणि याच्या पुढे जे आयुष्य आहे ते कंटिन्यू आपण असंच करत राहू आणि निश्चित आमचा विश्वास आहे की त्यांनी जे नाव घेतलं येशू ख्रिस्ताचं आणि त्याबद्दल मी त्याचे मनापासून मानतो. आज आपल्यामध्ये आहेत त्यावेळेस फुलगुच्छ देऊन आणि छोटंसं गिफ्ट देऊन आपण ते सन्मान करूया आणि त्याचा सत्कार करूया. सर प्लीज वरती या. मला पण मागे आणि नमस्कार म्हणा. मी बाळासाहेब लक्ष्मण बळी राहणार सध्या शेवगावला आहे आणि माझं शिक्षण BEd BEd आणि M.Com पर्यंत झालेलं आहे. मी 1972 ते 77 पर्यंत आपल्या सेंट बिल्डा बोर्डिंगमध्ये होतो. शिवाय 5 रुपये महिना देऊन मी त्या ठिकाणी शिकून राहिलो
बोर्डिंगला. त्याच्यानंतर 1985 ते 2017 पर्यंत मी शिक्षक म्हणून सर्व्हिसला लागलो आणि शेवटचे 10 वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आणि जेवढं आपल्याला या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचा कित्ता घेऊन मी इतर शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन केलं आणि मुलांना सुद्धा शिकवलं. ओके, धन्यवाद. शिक्षकांना शिकवलं बरं चालू का नाही? हॅलो, माईक चालू आहे का? बंद आहे? बंद आहे. हॅलो, शिक्षकांनी यांना शिकवलं, यांनी लेकरांना शिकवलं आणि आज आम्हाला आमच्या कुटुंबाला शिकवायचं नाही का? आणि म्हणून मी काही काम मानतो का त्यांना आपलं मनोबल व्यक्त केलं. आणि कोण आहे? हा, प्रत्येकाचा परिचय घेणार आहोत. कधी माहिती का आपण त्यांना गिफ्ट देताना नाही का, गिफ्ट देताना त्यांना पुढे बोलावणार आहोत आणि त्यांचा परिचय आपण एकमेकांना सांगणार आहोत. पण हा थोडा टाइमपास आहे आपला, माहिती का? कोण आहे आमची? माझं नाव सुधाकर फिलिप मकासरे, राहणार मानसिवरे, परंतु सध्या मी औरंगाबादला स्थायिक झालेलो आहे. माझं शिक्षण सेंट हिल्दा हॉस्टेलमध्ये 1971 ते 1977 पर्यंत मी होतो आणि 1976च्या बॅचमध्ये आपल्या हॉस्टेलमधून मी एकटाच पास झालो होतो 10वीची परीक्षा. नंतर मी नेवासा कॉलेजला गेलो, तिथून M.Com केलं आणि नंतर औरंगाबादला नोकरी लागल्यामुळे तिकडे गेलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ 40 वर्ष मी नोकरी केली. त्या ठिकाणी मी म्हणजे टॅक्सेशन मॅनेजर आणि एक्साइज कस्टम्स सर्व होतो. बिर्ला ग्रुपमध्ये 40 वर्षाची नोकरी केल्यानंतर मी गेल्या 2 वर्षापूर्वी रिटायर झालो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि मुलगा. दोघंही उच्च शिक्षित आहेत आणि एका मोठ्या ग्रुपमध्ये नोकरीला आहेत. हे सर्व परमेश्वराची कृपा असल्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे. थँक्यू. माझं नाव आंध्र सोनवणे. मी आपल्या बोर्डिंगला 1979 ते 1985 पर्यंत मी शिकलो. त्यानंतर 1985ला मी पुणे या ठिकाणी गेलो. आता सध्या तिथे आहे एका लिमिटेड या कंपनीमध्ये मशिनिस्ट म्हणून या पदावर कार्यरत आहे. देवाच्या कृपेने एक मुलगा एक मुलगी, त्यांच्या दोघांचे लग्न झाले. सध्या आजोबा आहे, चार मुलांचा 4 नातवंड आहे. सांगायचं तात्पर्य की जे आता आपण दुपारी सकाळी जे शिक्षकांचं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी जे आपल्याला घडवलं, शिकवलं, सांगितलं, जे संस्कार केले, त्या संस्काराच्या शिदोरीवर आपण आजपर्यंत पोहोचलो आणि ते संस्कार आज मी जतन केले आणि त्याप्रमाणे माझं जीवन जगत गेलेलं आहे. कुठेही अव्यस्त खर्च केला नाही, कुठल्याही व्यसन लावून घेतलेलं नाही. विशेष म्हणजे धार्मिकतेमध्ये मी जास्त आहे. मी आणि माझे कुटुंब संपूर्ण. मुलांचं माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ग्रॅज्युएशन मुलांचं, त्यांना 2 मुलं आहेत प्रत्येकाला. सांगायचे की मी 1985 ते 1995 एवढ्या स्ट्रगल मध्ये जीवन जगलो की 10 रुपये रोजाने काम केलेलं एमआयडीसी मध्ये 10 रुपये रोजाने. आणि आज त्या कंपनीमध्ये मशिनिस्ट म्हणून जवळजवळ 70 ते 75 हजार महिना घेतो मी. सांगायचं तात्पर्य काय? कारण आम्ही कष्ट केलं. आमच्या कष्टावर आम्हाला कंपनी वाढवलं, अजूनही वाढवतात ते का आपली जिद्द होती, कष्ट होतं आणि लोकांना बरोबर घेण्यात जाऊन बरोबर घेऊन काम करण्याची जी आवड होती ना, त्यामुळे आम्ही तिथं टिकलो आज. आणि सर्व काही जे घडलं ते आमच्या हॉस्टेल आणि शाळेचे संस्कार केले, जे शिकवलं त्यामुळे आज आम्ही. आणि हे सगळ्यांनी प्रत्येकाने लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगा. थँक्यू. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. देवाच्या दयेमुळं आज आपण एकत्र आहे आणि त्याची कृपेमुळं आपण आज सगळे जिवंत आहे. कित्येक लोक ह्या लॉकडाऊन मध्ये गेले, पण देवाने आपल्याला कशाचीच कमतरता पडू दिली नाही. त्या सगळ्या परिस्थितीमधून परमेश्वराने आपल्याला आतापर्यंत सांभाळलं. ही देवाची दया आहे. परमेश्वर कृपा करणारा देव आहे, दया करणारा देव आहे आणि त्या दयेमध्ये आपण वाढत आहोत. आपलं लहानपण आपल्या हॉस्टेलला गेलं, ते हॉस्टेल आपल्याला सगळ्यांना आपले ते दिवस माहित आहे. ते सांगायचे काय आता पण मला असं वाटते तुम्हाला काय मला गरज भासत नाही, कारण आपण त्या सगळ्या परिस्थितीमधून
आतापर्यंत आपला प्रवास केलेला आहे. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी येत, तर परमेश्वराने आज त्याचा उद्देश होता म्हणून परमेश्वराने आज आपल्याला एकत्र केले आणि त्याच्या दयेमुळं आपण आज या ठिकाणी एकत्र आहोत. तर मी 1972 ते 80 सालापर्यंत मी हॉस्टेलला होते. ते माझं जीवन खूप खडतळीचं होतं. माझी परिस्थिती पण आई वडिलांची मला वडील आठवत नाहीत. माझी आई पण सेंट हिरला स्वयंपाकाचं काम करत होती. माझ्या आईने आपल्या यांना ठेवलं आणि माझी आई माझ्या आजोळी गेली. तर लहानपण आमचं खूप पिकतच गेलं. नंतर आमच्या आईने आमची परिस्थितीनुसार लग्न करून दिले. त्या परिस्थितीला आम्ही तोंड दिलं, काय हरकत नाही, देवाची दया, त्या देवाने आम्हाला सांभाळलं, आतापर्यंत ठेवलं. तर देवाचे आभार मानते. आपल्या सगळ्यांची भेट घालून दिली. ही भेट काय माहित नाही, आपण आपल्या हातात काही नाही, सगळं देवाची इच्छा, देवाची योजना. तर मी तुमच्यासाठी एक देवाचं गाणं म्हणणार आहे. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर महिमा हमारे यीशु की, स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर महिमा हमारे यीशु की, स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर महिमा हमारे यीशु की. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है. राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभुओं का प्रभु यीशु प्रभु है. सारे जगत से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है. सारे जगत से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. बीमारी को छूकर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं. बीमारी को छूकर चंगे होते हैं, पापी उसके नाम से उद्धार पाते हैं. सारे जगत से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है. सारे जगत से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है. बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है. उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है. उसके साथ रहना कितना आनंद है, उसकी स्तुति करना कितना सौभाग्य है. आओ मिलकर गाए हम हालेलुया, आओ मिलकर गाए हम हालेलुया. स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर महिमा
संधी आहे की जे काही आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारलं ते आम्ही लोकांवर देत आहोत. ही सगळी देवाची कृपा आहे नाही का. आणि म्हणून आज आपल्यामध्ये वंदना मॅडम आहेत, त्या देखील आपलं मनोबल सांगतील आणि जास्त वेळ घेत आमच्या इथं प्रमाणे का मैं आया बैठा लेटा नाही शॉर्ट मध्ये अदरवाइज काय सर्वांनी माझा जयक्रिस आणि माझ्या समोर बसलेले तुम्ही सर्व माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. कारण मी 1980 ते 1997 पर्यंत मी तिथंच हॉस्टेलमध्ये शिकलेली. मी दुसरी पासून जेव्हा सेंट हॉस्टेल आले, आमची आत्या होते तिथं सुशीलाबाई वंजारे म्हणून, आणि माझा भाऊ होता सगळ्यात आधी मोठा मार्टिन म्हणून. आणि मला अरुण भाऊ, आमचे गावचे बरेच भाऊ आहेत, ते काही एवढे आठवत नव्हते तेव्हा. पण मी आले तेव्हा मला खूप हॉस्टेलची भीती वाटायची. पण आत्याच्या धाकापुढं आम्ही काहीच घाबरत नसायचे. मी आत्याचं एकच उद्देश होतं आणि आई वडिलांचं की तू आत्तू सारखी शिक्षिका झाली पाहिजेस. आणि म्हणून तेवढंच माझ्या कानावर घरी पडायचं आणि आत्तू म्हणायच्या की तुला शिक्षिकाच व्हायचंय माझ्यासारखं. मी तेवढंच एक डोळ्यासमोर ध्येय ठेवायचे आणि अभ्यास करायचे. तब्येतीने छोटी लहानच होते, आजारी पडायचे तरी आत्तूचं धाकारी कधी सांगत नसायचे. मी पेन्सिल जरी संपली, पेन जरी संपला तर आत्तूने आम्हाला पैशाचा लाड कधीच केलेला नाही. आणि हॉस्टेलमध्येच राहायचं, मुलींमध्येच झोपायचं. मला लता गायकवाड म्हणून एक मुलगी होती, मी लहान होते. आत्तू मला कपडे धुता येत नव्हते तर तिला 10 रुपये द्यायच्या महिन्याला आणि ही तिचे कपडे धुवून आणायच्या. मग ती लता ताई, आम्ही तिला ताई म्हणायचो त्यावेळेस. मग ती माझे कपडे वगैरे धुवून द्यायची. आणि सुरेखा पवार, तिची आत्याची बहीण, आत्तेबहीण होती वाटतं, त्या दोघी मला सांभाळायच्या. मी 4थीला जाईपर्यंत लता गायकवाडने मला कपडे धुवायला वगैरे मदत करायची. नंतर मी स्वतः माझे आवरायला लागले. नंतर बाईसाहेबांनी पण मला खूप सपोर्ट केला की जशी जशी मी हुशार होत गेले, पहिला नंबर, दुसरा, तिसरा नंबर येणाऱ्या मुलांना सहलीला पाठवायला लागल्या की मुलांची अभ्यासवृत्ती वाढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी काय करता येईल. मग शाळेतून सहली निघायच्या आपल्या सेंट झेवियर्सच्या 5वी पासून. आणि जी मुलगा पहिली, दुसरी, तिसरा नंबर घेते त्यांच्या सहली जायच्या. तर मी तेव्हापासून ठरवलं की एकही सहल 10वीला जाईपर्यंत कॅन्सल करायची नाही. आणि तेवढ्यात ध्येय ठेवून मी प्रत्येक वर्षी पहिला, दुसरा, तिसरा या 3 नंबर मध्ये यायचे म्हणजे यायचेच. आणि त्यावेळेस बाहेरच्या मुलांमध्ये माझी निवड सहलीसाठी हॉस्टेलमधून व्हायची. आणि बाईसाहेब माझे एकटीचं नाव द्यायच्या, मला आनंद वाटायचा. सगळ्या मुली पण म्हणायचे की तू एकटीच कशी जाती. आणि मी पहाटे 4ला उठायचे, आपली ब्लँकेट वगैरे घेऊन अशी थोडी अभ्यास करायचे. मैत्रिणी म्हणायच्या काय ग मॅडम होणार आहेस का, तू काय शिक्षिका होणार आहेस का. म्हटलं असू द्या, नाही आपलं नशीब कुठं झाकलेलं आहे, कोणत्या दगडाखाली, ते नंतर बघू म्हटलं. पण मी प्रयत्न करत असायचे. आणि बाईसाहेबांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. मला त्रास व्हायचा, मी कधी कधी म्हणायचे मला अभ्यास होत नाही, इथं मुली त्रास देतात. तर मला म्हणायच्या बंगल्यावर येऊन मी आपल्या त्या बंगल्याच्या पाठीमागे भिंतीला जाऊन बसायचे अभ्यासाला, किंवा डीएड कॉलेजच्या तिथे बसायचे. आणि नंतर मग असं करत करत 10वी पास झाले. पहिल्या वर्षी तर मी नापास झाले, पण मी चितळी सोडली. पुन्हा दादा बाईसाहेबांनी एक चान्स दिला. नंतर पुन्हा नापास झाले, तरी मी पुन्हा बसले. मी म्हटलं नाही, मला शिकायचं म्हणजे शिकायचं. 3दा मी 2दा फायटर केली, 3ऱ्यांदा पास झाले. आणि त्यावेळेस मी नगर कॉलेजला गेले तर मला चांदेकर भाऊ आहे, राजेंद्र चांदेकर भाऊ, माझा भाऊ म्हणे मार्टिन भाऊ, की मला नगर कॉलेजला जायचंय आणि त्याच कॉलेजमधून शिकायचंय, मला इथं त्रास होतो, मला निघायचं इथं. आणि मग त्यावेळेस मी नगर कॉलेजला राजेंद्र भाऊने मला जेवणाची सोय, हॉस्टेल आणि माझी ओळख करून दिली. तिथं सोनेने पाळकांचा मुलगा होता थॉमस, त्यांनी मला ऍडमिशन वगैरे करायला खूप मदत केली. मी तिथं 4 वर्ष फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड आणि 14वीला असल्यापर्यंत राहिले. नंतर मी नर्सिंगचा फॉर्म भरला. पहिल्या वेळेस मी डीएडचा फॉर्म भरला तर तिथं माझा नंबर लागला नाही. मग म्हटलं नाही, मला जायचं नाही. नर्सिंगचा फॉर्म भरला, तिथं नंबर लागला घाटीला. पण आजोबा बोलले की नाही, ते नर्सिंगचं करायचं नाही. नर्सिंगवर मी इंटरव्ह्यू दिली, 3 महिने माझी जागा ठेवली. आमचे चुलते होते पीटर वंजारे म्हणून, त्यांची आमच्या आंटी होते तिथं दवाखान्यात, ते तेव्हा नगरसेवक होते औरंगाबादचे. त्यांनी 3 महिने माझी जागा ठेवली की माझी पुतणी आहे ही. पण आजोबा बोलले की जायचं नाही नर्सिंगला, तुला आतू सारखं मास्तरनेच व्हायचंय. त्या नर्सिंगवर डबा टाकला के. आणि पोळ्याच्या दिवशी वडील मला पायात चप्पलनी तरी इंटरव्ह्यूला घेऊन गेले. आजोबा आल्यानंतर मी खुश, वडील खुश, पण आजोबा नाराज. मग मी पुन्हा प्रयत्न केला की नाही, आजोबांची इच्छा आहे, मी पुन्हा
थर्ड इयरला ॲडमिशन घेतलं नगर कॉलेजला आणि पुन्हा सेंट मोनिकाला फॉर्म भरला. सेंट मोनिकाला फॉर्म भरल्यानंतर मी म्हटलं आता या वर्षी तरी माझा नंबर लागेलच पाहिजे. आणि त्या वर्षी 10 वर्षानंतर ते सेंट मोनिका बंद होतं. ते पहिलीच बॅच उघडली, तिथं माझा नंबर लागला. पण आम्ही तिघी जणी एकाच मिनिटच्या होतो 52% वाल्या. त्याही वशिल्याच्या होत्या, एक मनमाडची होती, एक जालन्याची आणि मी आपल्या सेंट झेवियर बोर्डिंग मधून. बाईसाहेबांना विनंती केली की मला डीएड करायचंय आणि सेंट मोनिकालाच करायचंय. त्यांनी मला शिफारस पत्र दिलं. त्याच्यानंतर सेंट झेवियर मधून मला लोंढे मॅडमने शिफारस पत्र दिलं आणि मी तिथंच सेंट मोनिकाला डीएड कॉलेज पण तिथंच केलं. शेवटच्या वर्षी बाईसाहेबांनी माझ्याकडून सेकंड इयर संपल्यानंतर दुर्दैवी असं झालं की माझी फर्स्ट इयर चांगलं गेलं. सेकंड इयरला मी जानेवारी महिन्यामध्ये माझं 15वाडी सुरू झाली आणि माझ्या आईचं थोडंसं आमचं दुर्दैव की माझी आई थोडीशी म्हणजे आजारी पडली. परंतु माझ्या शाळेच्या स्वभावामुळं माझ्या सगळ्या शिक्षिका जे होते ते म्हणे की तू डीएडला जा, तिकडं अभ्यास आईची सेवा कर, आम्ही तुला अंतर्गतचे सगळे मार्क देऊ म्हणून. कारण मी सर्वांशी चांगलीच असायचे डीएड कॉलेज. तेव्हा गुरुपडे सर होते, पार्ले मॅडम होत्या, भालेराव मॅडम होत्या आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. मी 3 आठवडे आईजवळ या गुज हॉस्पिटल होतो भाऊ मी, परंतु मी जिथं नाही सोडली. आई म्हणायची की तू शिक आणि फक्त आम्हाला मास्टर म्हणून दाखव हिवऱ्यामध्ये आपल्या गावात. तू तुझ्या मागे नाव कमवायचं एवढंच फक्त स्वप्न होतं आणि म्हणून मी ते तेवढं पूर्ण केलं. नंतर मी परीक्षेला गेले डीएडला. चमत्कार असा झाला की माझी आईच्या मध्येच एक्सपायर झाल्यामुळे मला 3 महिने काहीच सुधारलं नाही. म्हणजे मी अभ्यासाच्या मानसिकतेत नव्हते आणि एप्रिल जुलै ऑगस्ट मध्ये बॅच होती. परंतु मला भाऊने आणि दादाने खूप सपोर्ट केला मार्किंगमध्ये की तुला एवढं 2-3 महिने. मला त्याच्यानंतर 8 दिवसांनी आईनंतर 8 दिवसांनी आजोबा मला वडिलांनी आणि भावाने म्हणे तू इथं राहू नको, डीएडला जा. आणि मला डीएडला तशाच दुःख आणून घातलं. मी तिथं तसेच आले. माझ्या डीएडचे खूप चांगले होते आणि मला अंतर्गत मार्क पण दिले आणि माझं तिथं पार्ले मॅडम वगैरे मला खूप छान तिथं गेले. पण माझं फर्स्ट इयरचा सेकंड इयरचा निकाल माझा फेल आला. फेल असा आला की माझ्या मागे जी उजागरी नावाची मुलगी होती तिला माझे मार्क गेले आणि माझे मार्क गेल्यावर मी तिथं फेल झाल्यामुळं पण मी एक जिद्द ठेवली. म्हटलं नाही, माझ्या आईचा आशीर्वाद आहे माझ्यावर, माझा अभ्यास बुडाला पण तिने मला आशीर्वाद दिला, मी माझं फेल होऊ देणार नाही. मग मला भालेराव मॅडम आठवत असताना आपल्या बोर्डिंगच्या पाठीमागे राहायच्या. त्यांनी मला रिचेकिंगचा फॉर्म भरायला लावला. सुरेखा तू रिचेकिंगचा फॉर्म भर, तुला खात्री आहे? म्हटलं मला खात्री आहे, माझा विषय जाऊ शकत नाही. रिचेकिंगचा फॉर्म दिला आणि डीएडचा सेकंड इयरचा राहिलेल्या विषयाचा पण फॉर्म भरला. दुर्दैव असं की मी तिथं पेपरला 3 महिने गेले आणि त्या डीएडच्या त्या पायरीजवळ अभ्यास करत असताना मला तोरणे मामा तुम्हाला आठवत असतील, तोरणे मामा मला भेटायला आले की सुरेखा वंजरेला मॅडम ऑफिसमध्ये बोलवलं. मी गेले. म्हटलं मॅडम टाइम झाला पेपरचा 10 वाजले. म्हणे तुला पेपरला जायची गरज नाही. म्हटलं का बरं? माझं म्हणे तुझा निकाल आलेला आहे, तू रिचेकिंगचा फॉर्म भरलेला, तुझे मार्क उजागरीला गेले, तुझा निकाल आला. आणि मला तिथंच मी माझ्या आईची आठवण आली. म्हणजे तिचा आशीर्वाद होता म्हणून मी पास झाले. म्हणजे मला पूर्ण खात्री होती की माझी आई मला एकदाच म्हणली होती की तुझं काही नुकसान होणार नाही, तू माझ्याजवळ जरी राहिलीस तरी तू पास होणार आणि तू चांगल्या मार्काने पास होऊन तू मॅडम होणार. दुर्दैव की माझी आई माझा एकही दिवसाचा नोकरी बघताना राहिली नाही. पाहिजे पण मला तिचा आशीर्वाद आहे. आजपर्यंत मी जी काय आहे ती फक्त पहिलं माझी आई आहे, जन्मली त्या आई आहेच, पण माझे चापमन मॅडम माझी आई आहे. मी अजूनही त्यांची आठवण काढते. आज मला त्यांनी घडवलं, माझ्या पायावर उभं केलं. आज मला नोकरी लागून 26 वर्ष पूर्ण होत आहे. मी एका मोठी शाळा आहे माझी, सेंट मेरी प्राथमिक शाळा, हायस्कूल, प्राथमिक आणि माध्यमिक, 1ली ते 12वी पर्यंत सायन्स, MCBC सगळे वर्ग आहेत माझ्या शाळेमध्ये. मोठी शाळा आहे, फादर सिस्टर लोकांची गव्हर्नमेंट आहे आणि तिथं मी जवळजवळ 1997 पासून लागलेली आहे. आता आजपर्यंत मी तिथं 26 वर्ष पूर्ण केले आहेत आणि खूप समाज मोठी शाळा आहे. आणि मला सगळं जे काही दिलंय मी उठता बसता माझ्या फक्त सेंट हिल्डा आणि चापणबाई यांचीच नाव घेत असते. माझ्या शाळेत माझ्या जिथं जाईल तिथं मी सांगते मी जी काही घडलेली आहे ते माझे फक्त सेंट हिल्डा हॉस्टेलमुळं आणि माझे सगळे जे आहे अधिकारी चापणबाई, साळेबाई यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि माझ्या घरच्या बहीण भावांनी पडलांनी. आणि म्हणून माझं आज जीवन खूप सुखी आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी मुलगा. माझा मुलगा नेटची तयारी करतो, मुलगी 10th ला आहे, इंग्लिश मीडियम आहेत. माझे मिस्टर गव्हर्नमेंट शिक्षक आहेत आणि माझं सासर रत्नागिरी
या गावाकडे आहे आणि आम्ही दोघे इथं औरंगाबाद सध्या स्थायिक आहोत. थँक्यू सर्वांना. हॅलो. आता जर शिक्षक पाळत का होतात नाही का, शिक्षकांनी पाळत थांबत नाही. का थांबत नाही मला माहित नाही बरं का, त्यांना ब्रेकच नसतं त्यांना नाही का. पण तुझे बोलत नाही ना, जे बोलत नाहीत ना ते बोलतच नाही. म्हणून जे बोलत नाहीत त्यांनी आता बोला. ज्याने कधी माईक पाहिला असेल पण वापरला असेल ना, आणि म्हणून विनंती करतो शॉर्ट मध्ये. मी तुम्हाला पहिलं बोललो बस पे आया, नंबर लिखा, बस पे बैठा, वहां पे उतरा, आगे गया, बस से छोड़ा, ये नाही बघता. बस खाली उतरलो बस नाही का. हेच महत्त्वाची गोष्ट आहे ना. तुमच्या जीवनामधून बाकीचे लोक आहेत, आपले मुलं आहेत, आपल्या मुली आहेत, काय प्रोत्साहन घेतील नाही का, कसं ते घडतील आणि कसं आम्ही घडवू याकडे आमचं लक्ष आहे. निश्चितच देवाने आम्हाला आशीर्वाद केलाय. मी म्हणतो कोणी शिकलं आहे नाही शिकलं त्याच्याशी मतलब नाहीये, पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये यश गाठलं. बोला आमेन, बोला आमेन. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे जी गोष्ट आहे ही केवळ नीतिमत्ता आणि धार्मिकतेमुळे आहे. कशामुळे आहे? नीतिमत्ता आणि धार्मिकतेमुळे. ज्या शिस्तीमध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही शिकलो, आम्ही राहिलो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समाजसेवा आणि इतरांवरती प्रेम करणं, ही जी भावना आमच्या हृदयामध्ये कायमची आहे. त्याविषयी आपलं काय मत आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? निश्चितच तुम्ही टेस्ट असाल, कलेक्टर असाल, काय असाल, त्याचा संबंध नाहीये. तुमच्या जीवनातून तुमचा इफेक्ट काय आहे, तुमचा प्रभाव समाजावरती काय आहे, तुमचा प्रभाव लोकांवरती काय आहे, तुमचा प्रभाव तुमच्या लेखनावरती काय आहे, तुमच्या जीवनावरती काय, हे खूप महत्त्वाचं. आणि त्याला म्हटलंय प्रभावशाली जीवन. आम्ही कदाचित श्रीमंत असू शकतो, आम्ही एज्युकेटेड असू शकतो, आम्ही खूप चांगलं असू शकतो, पण आम्ही जर प्रभावी जीवन जगत नाही तर त्या जीवनात काही अर्थ. एक व्यक्ती खंडाळासारखे नाही, ते सगळे बोले ना, अंध व्यक्ती आहे. आज त्या व्यक्तीचा प्रभाव आहे. काय आहे? बोला काय आहे? प्रभाव आहे. तुमचा आणि माझा प्रभाव आहे. कुठे माहिती का? देशादेशावरती, राज्यावरती, शहरावरती, घराघरावरती. ते जीवन आम्ही जगलं पाहिजे. बरोबर आहे का? आणि मग हे जीवन जगण्याकरता आम्ही इथे आलो आहोत. का येणाऱ्या काळामध्ये आमचे लेकरं, आमची पिढी पुन्हा बिल्डिंग मध्ये येऊ नये, पण आम्ही त्या बिल्डिंगचे हाऊस पाहिजे आहोत. समजते का? आम्ही त्या बिल्डिंगचे कोण मेट्रोन आहोत, आम्ही त्या शाळेचे शिक्षक आहोत, आम्ही त्या शाळेचे त्यांना जीवन द्यायला लोक आहोत. ही गोष्ट आम्ही कधी विसरता कामा. आणि फक्त प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्यातून हा प्रभाव देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही आणि मी आणि आमची नवी पिढी ही प्रभावित होईल. आणि म्हणून कृपा करून जास्त वेळ घेता, महत्वाचं ते बोला. नाही का? कोण आहे का? प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. माझं नाव विजय काकडे, राहणार वाईट कॉलनी, अहमदनगर. वाईट कॉलनी, बिशप वाईट कॉलनी, सावेडी. प्रियांनो, प्रभू परमेश्वर जे काही कार्य करतो ते कार्य माणसांना कधीही कळत नाही. त्याच्या योजना वेगळ्या असतात आणि मनुष्याच्या योजना वेगळ्या असतात. 1971 साली प्रियांनो दुष्काळ आला. त्या दुष्काळामध्ये आम्ही 2 भाऊ सेंट जिल्ह्याला आम्हाला भरती करण्यात आलं. 3 बहिणी गर्ल्स स्कूल मध्ये टाकण्यात आल्या. ही प्रभूची योजना आहे. काय बाहेर जर आम्ही राहिलो असतो तर आम्ही शिकलोच नसतो. पण प्रभूची योजना ही माणसाला कधी कळत नाही. त्या योजनेनुसार प्रियांनो आम्ही हॉस्टेलमध्ये गेलो. तिथं आमचं भरण पोषण झालं, जे बाहेर होऊच शकलं नसतं ते तिथं झालं. आणि प्रियांनो देवाच्या दयेने तिकडं 5 बहिणी आणि आम्ही इकडं 3 भाऊ हॉस्टेलला आम्ही आमचं जीवन काढलं. आणि प्रभू परमेश्वराच्या दयेने प्रियांनो असा काही चमत्कार झाला की 1983 ला शासनाची नोकरी बंधू सुनील बनसोडे मला दोघांना एकाच दिवशी लागली. तिथून पुढे प्रभू
परमेश्वराने दिवस पालटले, उकिरड्याची दाईना भेटते ना प्रियांनो, तसं प्रियांनो प्रभू परमेश्वराने आमच्या जीवनात कार्य केलेलं आहे. आणि प्रियांनो तिथून पुढं आम्ही आमचं जीवन प्रभूला दिलेलं आहे आणि प्रभूने सर्व काही यथास्थित केलं. माझ्या बहिणी देखील सगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये लागल्या आणि आम्ही 3 भावापैकी 2 भाऊ देखील गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये लागलो. एक भाऊ माझा लहान, त्याला जरा कानाने ऐकू येत नव्हतं, त्याला आम्ही रिक्षा घेऊन दिली. कारण असं प्रभूचं कार्य आहे. त्या दुष्काळात प्रियांनो सेंट हिल्दा बोर्डिंगने आम्हाला वाचवलेलं. आम्हाला खायला नव्हतं प्रियांनो काही, परंतु की देवाच्या योजनेनुसार त्या ठिकाणी आम्ही दाखल झालो आणि प्रियांनो आम्ही आमचं जीवन पुढे केलं. प्रभू परमेश्वराला खरोखर जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडके आहेत. प्रियांनो त्या हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर काहीच येत नव्हतं प्रियांनो. कपडे धुता येत नव्हते, कुठल्याच प्रकारे काही येत नव्हतं. परंतु हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर एक प्रकारची जी शिस्त असते ती शिस्त त्या ठिकाणी लागली प्रियांनो. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, सर्व काही स्वतःच करायचं. आम्ही बाहेर जाऊन टोमॅटोचे झाडं असायचे, तिथे टोमॅटो आणायचो, त्याची भाजी करून खायचो आणि प्रियांनो अशा पद्धतीने आमचं जीवन पुढं पुढं गेलं. आणि प्रियांनो देवाच्या दयेने आम्ही तिथून सुटलो. प्रियांनो त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये असताना मजेदार किस्से देखील आमच्या बाबतीत घडले. प्रियांनो काय झालं, आम्ही हॉस्टेलला भाकरी तर मिळायचा परंतु तरी पोट भरत नसायचं. मग आम्ही आमच्या काही मंडळी होती, आम्ही काय करतो फ्राक करून चोऱ्या करायचो. जेव्हा आम्हाला सक्सेस कर पोत आम्ही ना मुगाच्या शेंगा आणायचो समोरच्या शेंगा काय पडते. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं जीवन काढलं. एक मजेदार किस्सा असा पण आहे की एक रोज रात्री एक घुंगराचा आवाज यायचा. आम्ही ठरवले एक दिवस घाबरायचे सगळे. आता आम्ही 2-4 लोक होतो, काही आम्ही ठरवलं की बघायचं कोणची बाई. आणि मग ज्यावेळेस घाबरत जेव्हा आवाज रात्री काय व्हायचं, 2च्या नंतर ते आवाज यायला सुरुवात व्हायची. आणि आम्ही मग हळूच उठलो आणि पाहिलं तर प्रियांका गायकवाडचा मला आहे पलीकडे. त्या गायकवाडच्या मळातून एक कुत्री यायची आणि तिच्या गळ्यात ते घुंगर. आणि ते सोडल्यानंतर ती तिकडून सेंट मोनिकाचे जे कुत्रे होते त्या साईडला यायची आणि प्रियांका तो घुंगराचा आवाज. अशा रीतीने काय झालं, त्या आमच्या मनामध्ये जे होतं ना की तो घुंगराचा आवाज निघणारी बाई जाती, तो आमचा एक भीतीचं वातावरण ते नष्ट झालं प्रियांका. आणि अशा रीतीने प्रियांका शिक्षण झालं आणि ग्रॅज्युएट झालं प्रियांका. मला नोकरी, मी डायरेक्ट प्रांत ऑफिस मध्ये गेलो. म्हटलं मला काम पाहिजे, काम पाहिजे. तिथं ते अर्ज भरावं लागतात, हे करावं लागतात. तिथं ते हे होते आक्कडकर म्हणून तो म्हणजे तुम्ही नोकरी शिक्षण काय झालं. मी ग्रॅज्युएट विथ टायपिस्ट, दोन्ही पण टायपिस्ट, मराठी इंग्लिश. ते म्हणजे असं चला घेते साहेब प्रांत ऑफिस. ते म्हणजे सर असा असा मनुष्य आहे आणि टायपिंग करताना काम पाहिजे म्हणतो. ते म्हणजे असं काम देता येतं का म्हणजे आपल्या शासनाला. तरी म्हणजे त्याला ठेवून घ्या आजपासून, त्याला टेस्ट करायला द्या. आणि त्यांनी मला टेस्ट करायला दिली, टायपिंगची टेस्ट माझी घेतली आणि त्याच दिवसापासून मला तिथं शासनाच्या याच्यात त्यांनी काय केलं, 6 महिने मी तिथं काम केलं. 6 महिन्यानंतर 48 जागा भरायची ऑर्डर निघाली आणि त्या 48 जागेमध्ये 8व्या नंबरने मी पास झालो. सुनील आणि मी आम्ही दोघं भरती झालो आणि देवाच्या दयेने नायक तहसीलदार पदापर्यंत आम्ही गेलो आणि सर्व काही भरभरून प्रभू परमेश्वरांनी दिलं. त्याने एकच गोष्ट महत्वाची आहे की जोपर्यंत तुम्ही प्रभूला सोडित नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही सर्व काही करा पण प्रभूला सोडू नका. हे तत्व आम्ही पाळलं. सिस्टरला माहित आहे सर्व काही देवाच्या योजनेनुसार चालतं आणि माझा असा विश्वास आहे की आपल्या जीवनात देखील प्रभू परमेश्वराने कार्य केलं असेल. तर अशी छोटीशी माझी ही साक्ष आहे. त्याबद्दल मी प्रभू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. थँक्यू. आता घुंगर वाजणार नाही का बोलतात का. आम्ही किती होतो आणि आपण झोपा पण घुंगर वाजायचे काय 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 व्हायचं का. पण असं
खूप आनंदाचे क्षण आहेत आणि काही किस्से सांगितले आहेत आपल्याला वेळ नाही जास्त आपल्यामध्ये बारसे सर आहेत त्यांनी एक सुंदर कविता लिहिली आहे ती कविता आपण ऐकूया त्यानंतर आपल्याकडे जाधव साहेब आहे त्यानंतर प्रकाश साहेब ते पुढे येतील त्यांचे कविता आपल्यावर ते आपलं मनोगत व्यक्त करतील पण मनोगत व्यक्त करताना ब्रेकवर पाय ठेवा नाही का म्हणजे लक्ष असू द्या नाही का हे खूप महत्वाचं आहे नाही का आपण भावना होतो आपण भावना खूप काही बोलतो आणि वाटतं किती बोलावं जे बोलत नाही ते बोलतच नाही पण जे बोलणार आहे ते ब्रेक लावत नाही आणि म्हणून ब्रेककडे लक्ष द्यावा सर प्लीज